एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पूजा खेडकर प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र हे बनावट असल्याचं मान्य करण्यात आलंय। दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टामध्ये स्टेटस रिपोर्ट जो आहे तो सादर करण्यात आला। 2022-23 मध्ये हे प्रमाणपत्र बनावट असल्याचं बनावट प्रमाणपत्र जे होतं ते दाखल करण्यात आलं होतं। हे बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावा ही खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पूजा खेडकर प्रकरणाबाबत एक मोठा खुलासा आता झालाय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही आहोत, मात्र पूजा खेडकर प्रकरणामध्ये हा मोठा खुलासा झालेला आहे। त्यांचं अपंगत्व प्रमाणपत्र जे आहे ते बनावट असल्याचं सिद्ध झालंय। पुन्हा आपले प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे आपण जातोय। प्रशांत, पूजा खेडकर प्रकरणामधला हा एक मोठा खुलासा मानला जातोय। बरोबर आहे। पूजा खेडकर प्रकरणामध्ये हा एक मोठा खुलासा आहे। दिल्ली पोलिसांच्या वतीनं न्यायालयात ते प्रतिज्ञापत्र ज्याला स्टेटस रिपोर्ट म्हणतात तो दाखल केलेला आहे आणि त्याचमुळे त्यांनी कस्टडियल त्यांची ताब्यात घेण्यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे त्यांनी मागणी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, यापूर्वी पटियाला कोर्टाने त्यांचा जो जामीन अर्ज आहे त्यावरती निर्णय नाकारला होता आणि त्यानंतर जर बघितलं, आता आपल्याला माहित असेल की ना यूपीसीच्या 2022 आणि 2023च्या परीक्षेदरम्यान तिने प्रमाणपत्र दिले होते ते सगळे बनावट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे। आणि कारण की यूपीसीच्या वतीने या संदर्भात तक्रार करण्यात आली होती आणि पूजा खेडकर हिने आपल्या प्रमाणपत्रात नाव देखील बदलल्याचं दिल्ली पोलिसांनी आपल्या स्टेटस रिपोर्टमध्ये मान्य केलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात जेव्हा दिल्लीच्या उच्च न्यायालयात सुनावणी होईल त्यावेळी निश्चितपणे पूजा खेडकरला ताब्यात दिलं जातं का, त्या संदर्भातला निर्णय दिल्ली उच्च न्यायालय देतं का, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पण हा एक पूजा खेडकरसाठी मोठा धक्का आहे, कारण की तिचे सर्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांनी मान्य केलेलं आहे। जी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।